नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. घरकुल योजनेसाठी आवाज प्लस 2024 या ॲप्लिकेशनच्या मदतीनं सर्व्हे करत असताना काही लाभार्थ्यांना एरर येत आहेत आणि त्या एररचं काय सोल्युशन असणार आहे, यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही सेल्फ सर्व्हे करत असाल, तर एका मोबाईलमधून म्हणजे एका डिव्हाइसमधून एकच सर्व्हे सबमिट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर त्या डिव्हाइसमध्ये तुम्ही दुसरा सर्व्हे करू शकत नाहीत. सर्व्हे करत असताना आता काहींना काही अडचणी येत आहेत. त्या अडचणी कुठल्या इथे आहेत? तुम्ही पाहू शकता यांचं आधार व्हेरिफाय झालेलं आहे, जॉब कार्ड व्हेरिफाय झालेलं आहे. परंतु खाली यांना पॉपअप दाखवत आहे, मनरेगा जॉब कार्ड ऑलरेडी एक्झिस्ट विथ असा काही लाभार्थ्यांना जो आहे तो एरर पाहायला मिळत आहे. तर हा एरर कशामुळे येत आहे? यांनी जे आहे या जॉब कार्ड वापरून आवाज प्लस 2024 ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा यांनी या जॉब कार्डवर अगोदर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे. दोन्हीपैकी एक यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांना असा प्रॉब्लेम दाखवत आहे. तुम्हाला जर असं दाखवत असेल, तर तुमच्या जॉब कार्डवर रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा अगोदर तुम्ही घरकुलाचा लाभ घेतलेला आहे. तर दुसरा एक एरर आहे, आधार कार्ड व्हेरिफाय झाल्यानंतर, तुमचं जॉब कार्ड व्हेरिफाय झाल्यानंतर जो आपण सर्व्हे अपलोड करतो, सर्व्हे अपलोड करत असताना नेटवर्क कॉल हॅज फेल्ड फॉर अ फॉलोइंग रिझन 503 सर्व्हिस अनअवेलेबल. हा एरर कशामुळे येत आहे? या ॲप्लिकेशनवर खूप सारा लोड आहे. ॲप्लिकेशनच्या सर्व्हरवर लोड येत असल्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळत आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला आला तर तुम्हाला रिट्राय करायचा आहे किंवा काही वेळानं अपलोड करण्यासाठी ट्राय करायचा आहे. हा एरर तुमचा निघून जाईल. जर तुम्ही लाभार्थी म्हणून पुरुषाचे नाव टाकलेलं असेल, परंतु तुम्हाला ज्यावेळेस तिथं सिलेक्शन करता येतात, त्यावेळेस महिलांचंच नाव तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे आवाज प्लस ॲप्लिकेशनमधून तुम्ही महिलांचे नाव जर टाकले, तर तुम्हाला लाभार्थी म्हणून महिला सिलेक्ट करावी लागेल. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा आपण प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.